महासंघर्ष न्यूज हक्कांसाठी निर्भीड लढा. आज आपल्यासोबत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चूभाऊ कडू आहेत. भाऊ, आज मुंबईमध्ये आपण आलेला आहात आणि मुंबईमध्ये पत्रकारांशी संवाद साधलात. काय ह्याचं कारण नेमकं? खरं तर सूत्राद्वारे आलेल्या बातम्या आहे, त्या बातमीतून ही पत्रकार परिषद आली आहे आणि म्हणून एकंदरीत मीडिया आणि मीडियाचा असर पडला आणि मला असं वाटलं का आता आपण समोर गेलो पाहिजे, त्यातून आम्ही ही पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या 5 आमदारांची नावे आलेली आहेत आणि शिंदे सेनेतून 2 उमेदवारांची नावे येणे बाकी आहे आणि आपलं नाव चर्चेत माध्यमांमध्ये दिसतंय, तर काय सांगाल याबद्दल? आता माध्यमांमध्ये चर्चेत आहे, तिकडे चर्चेत आहे का नाही मला माहीत नाही. आता ते तिकडे चर्चेत असणं फार गरजेचं आहे, माध्यमामध्ये नसलं तरी चाललं असतं. मंत्री महोदय उदय सामंत यांच्यासोबत आपली चर्चा झालेली आहे, मग ती नक्की चर्चा कोणत्या संदर्भात झाली? एकदम शॉर्ट चर्चा झाली, म्हणजे काही फार 1-1.5 तास 15-20 असं नाही, फक्त सहज. शिंदे सेनेतून जर आपल्याला उमेदवारी मिळाली विधान परिषदेवर, तर नक्कीच महाराष्ट्रात एक दिव्यांगांचा एक मोठा चेहरा आणि शेतकऱ्यांचा मोठा चेहरा, पक्षाला काही चांगली मजबूती मिळू शकते. काय म्हणणं? बरोबर आहे. बच्चू कडू म्हटलं म्हणजे काही जात थोडी समोर येतं, धर्म समोर येत नाही. तर बच्चू कडू म्हटल्यानंतर दिव्यांग, शेतकरी, मजूर, कामगार हेच सगळे घटक समोर येतं. त्यांचा सन्मान मोठा होईल. आमच्या उमेदवारीला आम्हाला आमदारकी भेटणं म्हणजे त्यांचा सन्मान वाढणं आहे. 6 जूनचं आपलं जे मोर्चा आहे मंत्रालयावरचा, तो कशा स्वरूपाचा असेल आणि जर उमेदवारी मिळाली? वेगळी पत्रकार परिषद घेऊ ना आपण. धन्यवाद.